विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। याआधी आपण वेद व वेदांची संरचना याबद्दल माहिती प्राप्त केली आहे। वेद म्हणजे काय आणि वेदांचे प्रकार किती आणि कोणते याबद्दल आता तुमच्या संकल्पना स्पष्ट झाल्या असतील। यानंतर आपण वैदिक वाङ्मयातील काही महत्त्वाच्या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत। प्रस्तुत व्हिडिओसाठी मी काही महत्त्वाची उद्दिष्टे निश्चित केली आहेत। त्यातील काही महत्त्वाची उद्दिष्टे म्हणजे तुम्हाला वेदातील ब्राह्मण ग्रंथ आणि अरण्यके याबाबत माहिती करून देणे, ब्राह्मण ग्रंथ व अरण्यकांच्या संकल्पना समजावून सांगणे, तसेच तुम्हाला मानवी जीवनातील ब्राह्मण ग्रंथ व अरण्यके यांचे महत्त्व विशद करणे आणि ब्राह्मण ग्रंथ व अरण्यके यांचे सद्यस्थितीतील महत्त्वाचे विश्लेषण करण्यास सक्षम करणे। चला तर मग सुरू करूया या मुख्य आशयाला। सर्वप्रथम आपण ब्राह्मण ग्रंथ या घटकाचा अर्थ आणि संकल्पना समजून घेऊ। वेदाचे 4 मुख्य भाग आहेत, ते म्हणजे संहिता, ब्राह्मण ग्रंथ, अरण्यक आणि उपनिषदे। या चारही म्हणजेच संहिता, ब्राह्मण ग्रंथ, अरण्यके आणि उपनिषदे यांचे एकत्रीकरण होऊन निर्माण होणाऱ्या वाङ्मयास वेद म्हणावे असे प्राचीन अभ्यासकांनी सांगितलेले आहे। आता आपण ब्राह्मण ग्रंथ म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊया। तर यज्ञकर्माचे एखाद्या मुद्द्यावर केलेले सविस्तर विवेचन म्हणजे ब्राह्मण ग्रंथ होय। यज्ञ व मंत्र यासंबंधी जे सविस्तर व सुलभ विवेचन केले जाते त्यास ब्राह्मण ग्रंथ असे म्हणतात। आता आपण निरनिराळ्या वेदांचे ब्राह्मण ग्रंथ यावर माहिती प्राप्त करणार आहोत। निरनिराळ्या वेदशाखांचे ब्राह्मण ग्रंथ उपलब्ध असून त्यामध्ये यज्ञात भाग घेणाऱ्या ऋषींच्या कामाची माहिती सांगितलेली आहे। तर त्यातील काही प्रकार आता आपण बघणार आहोत। पहिला प्रकार आहे ऋग्वेदातील ब्राह्मण ग्रंथ। ऋग्वेदातील मंत्रसंबंधीचे विश्लेषण ऐतरेय व कौशितकी या ब्राह्मण ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे। यामध्ये सोमयाग, गवागमन, द्वादशाह, अग्निहोत्र आणि राजसूय ह्या यज्ञांची माहिती सांगितलेली आहे। दुसरा प्रकार आहे यजुर्वेदातील ब्राह्मण ग्रंथ। अर्ध्वयु हा यजुर्वेदातील मंत्रोच्चार संबंधी सविस्तर वर्णन करतो, म्हणून त्याला यजुर्वेदाचा ऋत्विक असे देखील म्हटलेले आहे। यात उपनयन, पितृमेध, प्रवर्ग्य अशा विविध यज्ञांसंबंधी असलेल्या कर्मांची माहिती दिलेली आहे। तर तिसरा प्रकार आहे सामवेदातील ब्राह्मण ग्रंथ। तांड्य हे सामवेदाचे प्रसिद्ध ब्राह्मण ग्रंथ आहे। एकूण 25 अध्यायांमधून उत्पत्ती कथा, दैवत कथा यावर सखोल मार्गदर्शन या ब्राह्मण ग्रंथामध्ये केलेले आहे। तर चौथा प्रकार आहे अथर्ववेदातील ब्राह्मण ग्रंथ। गोपथ हे अथर्ववेदाशी संबंधित ब्राह्मण ग्रंथ आहे। पूर्व गोपथ आणि उत्तर गोपथ असे याचे 2 भाग आहेत। यामध्ये संस्कार, पाकयज्ञ या कर्मांचे विवेचन केलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, वेदांमधील ब्राह्मण ग्रंथ आपल्याला यज्ञ, कर्म आणि मंत्रोच्चार यासंबंधी माहिती देतात। आज अस्तित्वात असलेल्या जाती संकल्पनेतील ब्राह्मण या जातसंवर्गाचा वेदांमधील ब्राह्मण ग्रंथाशी कोणताही प्रकारे साधर्म्य नाही हे आपण समजून घेतले पाहिजे। आता जी माहिती तुम्ही या व्हिडिओमधून प्राप्त केलेली आहे त्यावरून पुढील माझ्या एका प्रश्नाचा उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करा। तर प्रश्न असा आहे, अथर्ववेदातील ब्राह्मण ग्रंथ कोणता? प्रश्न पुन्हा एकदा सांगतो, अथर्ववेदातील ब्राह्मण ग्रंथ कोणता? आणि या प्रश्नाचे पर्याय आहेत 1 ऐतरेय, 2 अर्ध्वयु, 3 तांड्य आणि 4 गोपथ। मी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोपथ, कारण गोपथ हे अथर्ववेदाचे एकमेव असं ब्राह्मण ग्रंथ आहे। तर ऐतरेय हे ऋग्वेदातील, अर्ध्वयु हे यजुर्वेदातील आणि तांड्य हे सामवेदातील ब्राह्मण ग्रंथ आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान अगाढ आणि विश्वव्यापी आहे। ब्राह्मण ग्रंथ व अरण्यके यांचा अभ्यास केला तर आपल्याला भारताचे तत्त्वज्ञान समजून आचरणात आणणे सोयीचे ठरेल। सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानातील युगात
माणूस माणसापासून दूर जातोय अशी भावना निर्माण होऊ लागलेली आहे. आपली प्राचीन संस्कृती आपल्याला एकमेकांशी स्नेह आणि प्रेम या भावनांनी जोडून ठेवते, हे आपण कधीही विसरता कामा नये. आणि त्यासाठी ब्राह्मण ग्रंथ व आरण्यके आपल्याला नक्कीच मार्गदर्शक ठरतील, यात शंका नाही.